परमपूजनीय श्री गुरुजी राष्ट्रीय संघाचे द्वितीय सहसचिव झालं आणि त्यांनी तेही असे त्यांच्यात लीन झाले होते भक्तीत आणि त्या सगळ्या आध्यात्मिक मार्गात. आणि अखंडानंदांना त्यांनी दीक्षा दिली, दीक्षाही घेतली, दीक्षित झाले. आणि अखंडानंदांनी शेवटच्या काळामध्ये ज्यावेळी गुरुजींनी खूप आग्रह केला काय त्या अखंडानंद म्हणले तुला नागपूरला जावं लागेल, नागपूरला तुझं काम एक वाट बघत आहे. तर अशा पद्धतीने या महापुरुषांच्या जीवनामधल्या त्यांच्याच त्या गुरुतत्वाच्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या भविष्यात अनेक आका असतो. आणि म्हणून यांचं जीवन आहे गुरुजींचं किंवा विवेकानंदांचं हे जीवन काही नुसतं आध्यात्मिक जीवन नाही की अध्यात्मिक ते परमोच्चाला जाऊन तिथे स्वतः स्वानंदात रमणायचं असं जीवन नाही. तर त्यांच्या जीवनाचं काय, त्यांच्या जीवनाचा पर्पज हा त्या मानवाला, या भारत मातेला, या हिंदू समाजाचं काहीतरी पुनरुत्थान, त्याचं काहीतरी त्याची गती वाढवणं, त्याची जी काही हिंदू वैभवशाली हिंदू राष्ट्र किंवा हिंदुत्वाचा सगळ्या जगभर जो काही एक गुरुत्व हिंदुत्वाला प्राप्त व्हायचं आहे तर त्या गुरुत्वाच्या दिशेने चालण्यासाठी समाज जीवनात जे काही घडवायचं आहे त्या घडवण्याच्या प्रक्रियेचे विवेकानंद हे त्या काळाची पहिली सुरुवात आहे, पहिले महापुरुष आहे. आणि त्याच्यामुळे